मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर निवेदन केले। आपल्यासोबत आमदार आहेत। सर, मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलंय, निवेदनाकडे कसं बघताय? मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा केली, मात्र जरांगे पाटील यांनी 24 तारीखचं अल्टिमेटम। मी आपल्याला सांगतो की सुरुवातीला जरांगे पाटलांना त्यांनी 40 दिवसाची मुदत मागितली होती, त्यानंतर परत 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती। आज परत मुख्यमंत्र्यांनी ज्या मराठवाड्यातून ह्या मराठा आरक्षणाच्या मागणीचा लढा चालू झाला आणि त्यामध्ये फक्त 29,000 दाखले कुणबी नोंदी सापडलेले आहेत, त्यामुळं ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्यांसाठी काय करणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगू शकले नाहीत। आणि परत फेब्रुवारी महिन्याची ही तारीख जी आज मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे ही खरं तर मराठा समाजाची महाराष्ट्रातील फसवणूक मुख्यमंत्र्यांनी परत एकदा केलेली आहे। त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेऊन सुद्धा आज मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत ठोस आश्वासन किंवा ठोस काहीतरी भूमिका कायदा करणं गरजेचं होतं। त्यासाठी फेब्रुवारी महिन्याची का वाट बघावी लागते किंवा फेब्रुवारी महिन्यापर्यंत का पुढं ढकललं आहे? कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागणारा, आचारसंहिता लागणार हे त्यांना माहीत आहे। त्यामुळे त्यांनी आजचं फक्त हे पुढं ढकललं आणि तेही पूर्णपणे मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी। आपल्यासोबत आहेत, त्यांनी थेट संजय राऊतांचं नाव न घेता टीका केली। तुमच्या सरकारने काय केलं ते? खरं तर गेल्या सरकारने काय केलं आणि तीच री ओढण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आहे। खरं तर शिवसेनेच्या वतीने त्यावेळी मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून उद्धवजींनी मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनाच सगळे शिवसेनेचे अधिकार दिले होते आणि त्यामुळे वारंवार गेल्या 7.5 वर्षामध्ये शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदेच त्या ठिकाणी नेतृत्व करत होते। असं असताना आज मात्र आमचं सरकारने काय नाही केलं हे सांगण्यापेक्षा आमच्या सरकारच्या विरोधात बोलण्याचं काम ज्या ठिकाणी केलं, त्याचबरोबर भुजबळांनी जे आरोप केले होते ते आरोप मात्र त्यांनी फेटाळले। त्यामुळे भुजबळांच्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांमध्येच एक वाक्यता हे मात्र दिसून आलं आणि त्यामुळे आरक्षणासंदर्भात सकारात्मक भूमिका मुख्यमंत्री किंवा सरकारची नाही हे मात्र दिसून आलं। आपल्यासोबत सुनील प्रभू आहेत। सर, तुम्ही कसं बघताय? आज मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं, त्याकडे मुख्यमंत्र्यांचं निवेदन म्हणजे त्यांचं या सगळ्या आरक्षणाच्या भानगडीतून पळकुटेपणा होता। मराठा समाजाला मारायची शपथ घेऊन सांगितलं की आम्ही 24 तारीखपर्यंत आरक्षण देऊ, परंतु जरांगे पाटलांना देखील त्यांनी पानं पुसलेली आहेत आणि ओबीसींच्या ज्या मागण्या जे भुजबळ सभागृहात बोलले त्याला देखील त्यांनी पानं पुसलेली आहेत। म्हणजे ना मराठा समाजाला ना ओबीसीला अशा पद्धतीचं आजचं हे भाषण होतं। मागच्या अनेक गोष्टी ज्या घडल्या आहेत, ज्या महाज्योती योजना असेल, मराठा समाजाचा महामंडळं असतील, त्यांना जी काही मदत असेल, वसतिगृह असतील, या मागच्याच गोष्टी पुन्हा एकदा त्यांनी उजळणी केलेली आहे। आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे वकील आपण नेमले होते महाविकास आघाडी सरकारने, हायकोर्टात देखील तेच वकील होते आणि आज शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत त्यावेळेला उपसमितीमध्ये ते सदस्य होते, त्यामुळे त्यांनाही सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि त्यामुळे केवळ खोटं बोलून आजचा त्यांनी वेळ मारून नेलेला आहे। फेब्रुवारीपर्यंत आचारसंहिता लागेल, आचारसंहिता लागल्यानंतर आम्ही आता आरक्षण देणार होतो पण आचारसंहिता लागली असं ते समाजाला सांगायला मोकळे। त्यामुळे केवळ फसवणूक ओबीसीची आणि मराठा समाजाची माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। जरांगे पाटील यांनी अल्टिमेटम दिला होता, ते म्हणाले 24 तारीखच्या वर एकही तारीख दिली जाणार नाही, आता मुंबईत चक्काजाम करतील, मुंबईत आम्ही उतरू असं ते म्हणालेले आहेत। याला जबाब आता असं आहे की फसवणूक तर केलेली आहे। आजचं भाषण तुम्ही अख्ख्या 12 कोटी महाराष्ट्र जनतेने बघितलेलं आहे। त्यामुळे कुठच्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाज आणि मराठा समाज या दोघांची फसवणूक यांनी केलेली आहे। त्यामुळे समाजामध्ये उद्रेक तर निश्चित आहे। मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितलं आम्ही ओबीसी समाज असेल, मराठा समाज काय काय योजना केल्या ते दाखवलं। हे सांगताना त्यांनी तुमच्या सरकार म्हणजे उद्धव ठाकरे सरकारवर त्यांनी टीका केलेलं, कुणामुळे मराठा आरक्षण केलं हे त्यांनी सांगितलं। असं आहे की ते जे काय सांगतायत ते केवळ राजकारणासाठी आणि स्वतःची कातडी बचावण्यासाठी सांगतायत। मराठा समाजाचा आरक्षणासंबंधी हायकोर्टात जेव्हा जी उपसमिती होती त्या उपसमितीमध्ये एकनाथ शिंदे साहेब होते। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना मराठा समाजाची उपसमिती होती, त्याच्यामध्ये सदस्य एकनाथ शिंदे होते, त्यांच्या सदस्यांना ऐकल्या जात होत्या। वकील देखील हायकोर्टात जे होते तेच वकील सुप्रीम कोर्टामध्ये होते। मग कसं काय उद्धव ठाकरे सरकारने पाठपुरावा केला नाही? केवळ कातडी बचाव म्हणजे आपण किती चांगलं आहोत आणि दुसरा किती वाईट आहे हे सांगण्यासाठी आणि स्वतःची कातडी बचावण्यासाठी आज त्यांनी या सगळ्या गोष्टीचा आधार घेतलेला आहे। मराठा समाज आणि ओबीसी समाजाची फसवणूक मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। मराठा समाजाची फसवणूक मुख्यमंत्र्यांनी केली आहे, त्यासोबत ओबीसी समाजाची फसवणूक मुख्यमंत्र्यांनी केल्याची टीका आता विरोधी पक्षाचे आमदार करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह सुशांत सावंत, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।